ह्यांचं तर झालंय आवरून, ह्यांना जायचं थोडंसं बाहेर. नेमकं एक प्रॉब्लेम झालाय. ते रडकं तोंड बघून म्हणावं लागलंय मला. घेऊन यावं लागेल आता. किती छान असं रेडी झालोय आमचं बाळ पण. आता आम्हाला लग्नाला जायचंय. गाडी ठोकली बी कोणतरी पाठीमागून आहे का? हा आपली गाडी ठोकली बी. हा ना. फक्त मी म्हणत नाही तुम्हाला जेवढं झालं तेवढंच करून द्या. आणि ते मला काय म्हणलं माहिती फिटर नवीन टाकायचं म्हणलं. नवीन फिवीन नाही भाऊ, आहे ते टचअप काढायचंय म्हणलं. नवीन फिवीन नाही टाकायचं म्हणलं. आणि नेमकं तुम्हाला मी आता गाडीचा कुटाणा दाखवते. हे बघा कसं झालं. आमची एक शेळी बिबट्याने खाल्ली आणि आमचे धाडसी आबा तो घेऊन चालला होता, तर मागून तिचे पाय खेचून तिला खेचून काढलं ना. हॅलो गाईज, वेलकम बॅक. स्वागत आहे तुमचं माझ्या व्लॉग मध्ये. आणि सकाळी सकाळी प्रिशा मस्त उठून बसली आहे. ओ हे बघा, आपण बघ तू लगेच कॅमेराकडे बघ बरं का. आणि पिऊ ही बघा, बघितलं पिऊ तर लाजतीये. आमचं बाळ नाही लाजत, डायरेक्ट कॅमेरा समोर येतं आमचं बाळ, आहे ना. पिऊ इकडे ये, चल. कॅमेऱ्यात लाज पिऊ इकडे ये ना, इकडे ये, चल. तू व्हिडिओ मध्ये घेते तुला, चल इकडे ये, चल. बघा, तिला व्लॉग मध्ये यायचंच नाहीये, ती लाजतीये. लग्नाला जायचं ना आपल्याला. लग्नाला जायचं, लग्नाला जायचं बरं, लग्नाला जायचं. अजून तर आवरायचं राहिलंय आमचं. अजून प्रिशाची पण आंघोळ राहिली आहे, मला पण आवरायचंय. आणि ह्यांचं तर झालंय आवरून, ह्यांना जायचं थोडंसं बाहेर. नेमकं एक प्रॉब्लेम झालाय, तो म्हणजे तो खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. काल आहे ना, मी आता आम्हाला लग्नाला जायचंय ना, तर काल हा मी सांगते ना, सगळं माझं जे मेकअपचं सामान आहे ना, तर ते सगळं मी एका डब्यामध्ये ठेवलं होतं. सगळं टिकली, लिपस्टिक, कॉम्पॅक्ट पावडर वगैरे सगळं त्याच्यातच होतं. सेफ्टी पिना वगैरे सगळं त्याच्यात होतं. आणि तो जो डबा आहे ना, मी तो घरीच विसरले. अक्षरशः तो बॉक्स मी घरीच विसरले. तर आता इतकं टेन्शन आलं. आणि रात्री मला लक्षात आलं की मी तो बॉक्स घरीच विसरले. मग अक्षरशः म्हणजे खरंच मला रडायला चालतं डायरेक्ट. आणि मग साहेबांचं म्हणणं असं आलं की मी सकाळी उठून तुझ्यासाठी नवीन सगळं घेऊन येतो. म्हणणं नाही आलं, जरा ते रडकं तोंड बघून म्हणावं लागलंय मला. घेऊन यावं लागेल आता, नाही तर काय होय. मग आता घरीच जर असते तर मग तरी राहिलं असतं तर मग काही नसतं वाटलं. पण आता लग्नाला जायचं म्हणल्यावर काय असंच जाऊ. अप्पूमुळे चाललोय मी, नाही तर काय आणतो मी. अप्पूमुळं कसं काय? मग अप्पूचा काय संबंध आला? सामान तर माझं राहिलंय ना. बिगर मेकअपची. हा. मी आता काही मेकअप केलंय का गाईज? मी आता काही मेकअप केलंय? आले. समोसा. नको. किशोर आणि ते आलेत बघा. हे बघा, मला घेऊन आलेत. हे सगळं मी विसरले होते घरी. हे बघा, आम्ही किती छान असं रेडी झालोय. आमचं बाळ पण. आता आम्हाला लग्नाला जायचंय. कसं वाटतंय? आम्ही दोघी जणी कशा दिसतोय सांगा. आणि हे बघा साहेब, कसं दिसतंय आम्ही. आता मस्तच आम्ही रेडी झालोय. प्रिशा तर झोपली होती, पण तिला तसंच घेतलं आणि आवरलं तर मॅडम उठून गेला. आता तरी शांत आहे, पण सांगता येत नाही. आता बाकी बाहेर सगळ्यांची तयारी झाली आहे आणि आम्हाला पण उशीर झाला. आता आम्ही निघतो. मी आले लग्न मंडपात आम्ही आलेलो आहे. आणि प्रिशा बघा, प्रिशावरती अंधार पडतोय. काय बघा आजी. अप्पू कोणाकडे तू? आजी. अगं शोना, आजी आहे. आजी तुझं नाही आज घ्यायला. अजिबात रडत नाही. मी तर जाहीर झाला म्हणावं खरंच दबली का? अरे हा ना, खरंच ना, खरंच दबली. जाऊ पाय ना तिथे गाडी लावेल. चला बरं.
बघा गाईज, आम्ही ना गाडीमध्ये येऊन बसलोय का आता प्रिशर आहे ना, कारण एवढी गर्दी ते बघून आहे ना ती खरंच रडायला लागली. नुसती कुरकुर कुरकुर करत होती, कारण तिला सवय पण नाही आणि ही फर्स्ट टाइम आहे ना त्याच्यामुळे. आणि हे बघा आता इथे बघा ही आमची गाडी ठोकली बी कोणतरी पाठीमागून आहे का? हा आपली गाडी ठोकली बी. हा ना, काय झालं, आमची गाडी सुद्धा ठोकली. ती तिथं समोर गाडी आहे त्यांनी. कसं काय झालं सांगा आता तुम्ही. अरे मी तिथं होतो, रिवर्स घ्यायला गेलो, त्याने टेम्पो पुढे घेतला होता. हा मला रिवर्स घ्यायच्या आतमध्ये त्याने खपकन रिवर्स आणली. त्याला आवाज देतोय, थांब थांब म्हणतोय, तरी पण तो डायरेक्ट येऊन तिथं धडकला. पेट्रोलला विचारलंय 8-9 हजार रुपये खर्च आहे म्हणतोय. बघा लग्न पडलं आपल्याला 8-9 हजार नाही का? हा ना. अच्छा बघा आता इथे कशी कॅमेऱ्याकडे बघतीये, कसं बघतय छना. हसतय. त्याच्याकडे लावतो मला फोटो काढला. अप्पूला कशी टोपी नाही पण रुमाल बघा कसा हे केला अप्पूला, कारण आहे ना मध्येच ऊन येते त्याच्यामुळे. पुढा जेवढं झालं तेवढंच करून द्या. आणि ते मला काय म्हणलं माहिती, फिटर नवीन टाकायचं म्हणलं. नवीन फिवीन नाही भाऊ, आहे ते टचअप काढायचंय म्हणलं. नवीन फिवीन नाही टाकायचं म्हणलं. टचअपच सांग म्हणलं पैसे. आत्ताच जस्ट लग्नावरून घरी आलोय आणि नेमकं तुम्हाला मी आता गाडीचा कुटाणा दाखवते. हे बघा कसं झालंय. त्याच्याकडून ती गाडी ठोकली गेली त्या. आणि आता साहेब जाणार आहे ते रिपेअर करण्यासाठी. ज्याच्याकडून हा किस्सा झाला आहे ना तोच करून देणार आहे. त्याच्यामुळे आता साहेब जाणार आहे रिपेअर करण्यासाठी. आता त्यांना किती वेळ होतोय काय काय सांगता येत नाही. जर लवकर आले तर आम्ही लगेच नगरला जाण्यासाठी निघू, नाही तर मग उद्या सकाळी. हो ना, सकाळी नाही नेलं त्याने, काहीच नसेल नेलं. फक्त अप्पू. ए अप्पू बघा साहेब आलेत आता घरी आणि गाडी लावलेली आहे. गाडीचं काम चालू आहे, पण ती गाडी भेटणार आहे उद्या संध्याकाळी. मग आता बघा आता ते चेहऱ्याला हे जे काय लावलंय ते पुसून टाकावं ना. हे ना तोंडात हा ना, गाडीचं टेन्शन. तर आता नेमकं गाडी भेटणार आहे उद्या संध्याकाळी. मग आता आमचं आज जायचं पण कॅन्सल झालंय आणि साहेबांचं म्हणणं आहे की उद्या आपण 2 व्हीलरवर सकाळी घरी जाऊ. आता तो मला प्रश्न आहे की मी प्रिशाला घेऊन कसं जाऊ एवढ्या लांब, कसं जायचं म्हणजे बसायचं गुपचूप पाठीमागं आपलं. बसतील ना अप्पू, तू अप्पू मागं बसायचा. त्या दिवशी मम्मी सोबत मी गेले होते तर ती तेव्हा सुद्धा व्यवस्थित नव्हती राहिली जास्त वेळ. आणि आता हा लांबचा प्रवास किती वेळ लागतो आपल्याला, 1 तास तर लागेल ना 2 व्हीलरवर. 1 तास लागेल, पण आता हिच्यामुळे दमन जावं लागेल ना. 1.5 तास धरायचं. बघा 1.5 तास. आता गेलो असतो संध्याकाळचंच, पण आहे ना उशीर खूप होईल. आणि मेन म्हणजे 2 व्हीलर घरी नाही आता, ते दादांकडे ते काय अजून आलेलं नाहीये. मग त्यांना यायला वेळ होईल. आणि मग आता पावसाचं वातावरण पण झाले, मग कुठं जाता. बघा सगळं वातावरण बाहेरचं. आणि इकडे बिबट्या बी असतात ना. बिबट्या हा ना, रात्री बिबट्या याच्यातून येतात ना. बिबट्या असतो, बिबट्या इथं बिबट्या. भीती वाटते मा. आमची एक शेळी खाल्ली बिबट्याने. हा बघा, एक शेळी खाल्ली ना आपली. आमची एक शेळी बिबट्याने खाल्ली. आणि आमचे धाडसी आबा, फुल धाडसी आबा, त्यांनी तो घेऊन चालला होता तर मागून तिचे पाय खेचून तिला तोंडातून ओढून आणली. आणि बघितलं तर ती त्याच वेळेला गेलेली होती, तरी सुद्धा आबांनी आज धाडस केलं. काही गरज होती का? पंचनामा करून टाकला. असे आबा आहेत. आणि आता आबा झोपलेत. असे आमचे धाडसी आबा आहेत. आणि त्यावेळेला एक तर लाईट सुद्धा नव्हती, अंधार होता. आणि यांनी असं अंधारात कुटाणं केलं. काही गरज होती का? अप्पू कशी बघत, अप्पू कॅमेराकडे बघ. ए अप्पू, कोण आहे? ऐकर. हाय, लग्नाला जाऊन आली. लग्नाला गेलो होतं म्हणा. लग्नाला जाऊन आली. पहिल्यांदा एवढ्या जणांना भेटली. किती लोक होते तिथे. मोकर बिल करून ठेवलं म्हणून. आता मस्त असं जेवण झालंय. आणि प्रेशा तर काय प्रेशा झोपलेली आहे.
आधी मी जेवण करून घेतलं आणि मग आता हे गेलेत जेवायला, कारण पेशेजवळ थांबायचं होतं. आणि मस्त आता आबा आणि मी आम्ही दोघांनी जेवण करून घेतलं. आणि आई, दादा आणि हे आता हे तिघं जरा जेवायला बसलेत त्या घरामध्ये. मग काय आज लग्नावरून जाऊन आलो आहे ना, आज दमल्यासारखं झालेलं आहे. मग आता मस्तपैकी आता लवकर झोपून घेणार आहे. खरं तर झोप होती का नाही लवकर काय माहीत नाही, कारण इथे वरात आहे, जवळच आहे ना, तर इथे वरात आहे. मग त्याचा आवाज वगैरे पण राहणार आहे भरपूर. बघू आता कसं होते. तर मग भेटूया आता माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.